आजच्या कार्यक्रमासाठी आपल्याला डॉक्टर सुधा काकडिया मॅडम, माधव देशमुख सर, शिल्पा कारेकर मॅडम व असे अनेक विशेष अतिथी प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आहेत. त्यांचे मी श्री समर्थ पॉलिटेक्निक व श्री समर्थ इंग्लिश मीडियम स्कूल यांच्या तर्फे सहर्ष असे स्वागत करते. जागतिक महिला दिनानिमित्त या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व मान्यवर पाहुणे, त्यामध्ये असलेल्या डॉक्टर सुधा काकडिया मॅडम, की ज्यांचा परिचय आपण पाहिला की अत्यंत उत्तुंग असं काम त्यांनी आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय अगदी आपल्या गावागावांमध्ये त्यांचे विचार पोहोचवण्याचा प्रयत्न केलेल्या अशा उत्तुंग अशा व्यक्तिमत्व असलेल्या 85 पासून त्या या सगळ्या बाबत काम करत आहेत. तर त्यांचं श्री समर्थ अकॅडमीच्या श्री समर्थ पॉलिटेक्निक, श्री समर्थ BEd आणि श्री समर्थ इंग्लिश मीडियम स्कूल परिवारातर्फे जोरदार टाळ्यांनी सहर्षाचं स्वागत. त्याचबरोबर आज रोटरी अहमदनगर यांच्यातर्फे आलेले सर्व मान्यवर पाहुणे, विशेषतः रोटरीचे अध्यक्ष सन्माननीय देशमुख सर यांचंही या ठिकाणी आपल्या सर्व परिवारांसाठी आलेले सर्वच अतिथी मान्यवर हे आपल्यासाठी अत्यंत मोलाचं मार्गदर्शन करणार आहेत. त्यांनी यावं, वेळोवेळी मार्गदर्शन करावं आणि या ग्रामीण अशा क्रीमला युवक तरुणांना आणि तरुणींना मार्गदर्शन करत राहावं अशी विनंती करते आणि पुनश्च एकदा सर्वांचं सहर्ष असं स्वागत करून थांबते. धन्यवाद. समर्थ पॉलिटेक्निक कॉलेज आणि समर्थ स्कूल आणि रोटरी क्लब ऑफ अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमानाने आज आपण इथे 2 विषयावर विवेचन आणि विचारमंथन करत आहोत. पहिला विषय आहे स्ट्रेस फ्री लाईफ, स्ट्रेस मॅनेजमेंट अर्थात मेडिटेशन, आणि दुसरा विषय आहे स्त्री जन्माचे स्वागत करा, याविषयी महिला दिन या निमित्ताने घेतलेला हा विषय. सुरुवात करूया आज व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या आजच्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षा, आपल्या संस्थेच्या संचालिका आदरणीय काडिलकर मॅडम, आपल्या स्कूलच्या प्रिन्सिपल आदरणीय अरुणा मॅडम, आपल्या कॉलेजचे प्रिन्सिपल आदरणीय देसले सर, रोटरी क्लब ऑफ अहमदनगरचे यंदाच्या वर्षीचे अध्यक्ष आदरणीय देशमुख सर, पुढील वर्षीचे अध्यक्ष आदरणीय ठाणे सर, यंदाच्या वर्षीचे सचिव आदरणीय दीपक सर, आमच्या फर्स्ट लेडी साधनाताई आदरणीय ठाणे वहिनी, इतर सर्व गुरुजन वर्ग आणि माझ्या समोर बसलेल्या माझ्या सगळ्या बालमैत्रिणींनो आणि मित्रांनो, सर्वप्रथम रोटरी क्लब ऑफ अहमदनगर संचलित रोटरी पीस सेंटरच्या वतीने आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा देते. सर्वांचं मन शांत असावं, स्थिर असावं, स्टेबल असावं, प्रसन्न असावं, सशक्त असावं आणि त्यामधून आपला छानसा अभ्यास व्हावा, पेपर सुंदर जावेल आणि मार्क्स सुद्धा छान मिळावे, या उद्देशाने आज आपण स्ट्रेस मॅनेजमेंट या विषयावर त्याचे काही गुपित, काही रहस्य आपण जाणून घेणार आहोत. पहिला विषय आपला आहे स्ट्रेस मॅनेजमेंट म्हणजे तणावमुक्त जीवन. आज आपण पाहिलं तर
अगदी गर्भातल्या बाळापासून, नुकतंच जन्मलेल्या बाळापासून, बालवाडी शिकणारा असो किंवा आणखी पुढे 4थी 5वी शिकणारा असो किंवा तुमच्यामध्ये कॉलेजमध्ये शिकणारा असो किंवा आदरणीय प्रिन्सिपल सरांच्या लेवलचे असो, आदरणीय मॅडमच्या लेवलचं डायरेक्शन करणारे असो, या देशाचे पंतप्रधान असो, या जगाचे कार्यकर्ते असो, प्रत्येकाला आपापल्या परीने इतकं छोटंसं का होईना टेन्शन हे 100% आहेच आहे. पण हे टेन्शन क्रिएटच होणार नाही याची दक्षता आपण घेऊ शकतो आणि त्याची काही गुह्य रहस्य, थोडक्यात त्याची गुरुकिल्ली आज मी आपल्याला देणार आहे. मग टेन्शन कशामुळे येतं, ताणतणाव कशामुळे येतो, तर एखादी विपरीत परिस्थिती ज्याचा आपण कधी विचारच केला नाही किंवा विचार केलाय पण ते आपल्या जीवनात येणार नाही असं आपल्याला वाटत आलेलं आहे. अशी जर काही विपरीत अडचणीची परिस्थिती जर आपल्या समोर आली तर मग आपल्याला टेन्शन येतं. आपण अभ्यास केला गणिताचा आणि पेपर आला इतिहासाचा, टेन्शन येणार का? येणार. आपण वाचलं होतं अमुक एक चॅप्टर पण ते सोडून जे नाही वाचलं त्या चॅप्टरवरच प्रश्न आले तर मग काय येणार? टेन्शन. तर अशा अनेक प्रकारचे टेन्शन विपरीत परिस्थितीमुळे आपल्या समोर येत असतात. परंतु हे टेन्शन कसं कमी करायचं आणि त्या टेन्शन कमी करण्याचं सूत्र जे आहे ते आज मी आपल्याला सांगणार आहे. ते सूत्र असं आहे की स्ट्रेस फ्री लाईफ म्हणजे ज्याला आपण म्हणतो तणावमुक्त जीवन इज इक्वल टू परिस्थिती भागिले मनस्थिती. परिस्थिती भागिले मनस्थिती. जर परिस्थिती 2 असेल आणि मनस्थिती सुद्धा 2 असेल तेव्हा टेन्शन 0 येणार आहे. हे ना, म्हणजे परिस्थिती आहे बिकट पण माझी मनाची स्थिती पण तेवढीच उच्च आहे म्हटल्यानंतर तुम्हाला काही टेन्शन येणार नाही. पण याच्या उलट झालं तर मात्र मग टेन्शन येणार. परिस्थिती 10 आहे, मनस्थिती 2 आहे म्हणजे टेन्शन येणार. तर मग आलेली जी परिस्थिती आहे ती आपल्या कंट्रोलमध्ये आहे का आपली मनस्थिती आपल्या कंट्रोलमध्ये आहे? आपल्याला काय वाटतं? हात वर करून उत्तर द्यायचे, कुणी अचानक उत्तर नाही द्यायचं. की जी परिस्थिती आपल्या जीवनामध्ये येते, जी समस्या आपल्या जीवनामध्ये येते, ज्या सिच्युएशन आपल्या जीवनामध्ये येतात त्या आपल्या कंट्रोलमध्ये आहेत का आपली मनस्थिती कधी आनंदी करायची, कधी प्रसन्न करायची हे आपल्या हातात आहे किंवा मनाची शक्ती वाढवणं हे आपल्या हातात आहे. कुठलं आपल्या कंट्रोलमध्ये आहे? परिस्थिती कंट्रोलमध्ये आहे की मनस्थिती कंट्रोलमध्ये आहे? पहिला हे ज्या आपल्या कन्या बसलेल्या आहेत त्यांच्यासाठी हा प्रश्न आहे. हात वर करून उत्तर द्या. 1 2 3. हा येस बेटा, जोरात. मनस्थिती आपल्या हातात आहे असं तुला म्हणायचंय ना? म्हणजे मनस्थिती माझ्या कंट्रोलमध्ये असं म्हणायचंय ना? करेक्ट. ताईसाठी टाळ्या वाजवा. कारण मनस्थिती आपल्या कंट्रोलमध्ये असू शकत नाही पण मनस्थिती आपल्या कंट्रोलमध्ये असू शकते. आता खूप पाऊस पडला, ही एक समस्या झाली, ही परिस्थिती झाली, काय आपल्या कंट्रोलमध्ये आहे? आहे? नाही है ना? किंवा समोरचा एक माणूस आला त्याने खूप चिडचिड केली, आपल्या कंट्रोलमध्ये आहे? नाही है ना? तर मग निसर्गामुळे क्रिएट झालेली परिस्थिती असेल किंवा व्यक्तीमुळे क्रिएट झालेली परिस्थिती असेल किंवा अन्य काही कारणामुळे निर्माण झालेली परिस्थिती असेल पण ती आपल्या कंट्रोलमध्ये नाही. पण आपली जी मनस्थिती आहे ही मात्र आपल्या कंट्रोलमध्ये आहे. कसं की एकाच सिच्युएशन मध्ये जेव्हा आपलं मन अधिक प्रसन्न असतं तेव्हा आपण चांगल्या प्रकारे रिॲक्ट करू शकतो. माझं बोलणं स्पष्ट येते? घुमत नाही ना? व्यवस्थित समजते ना? समजा आता एक गुलाबाचं फूल, एक उदाहरण मी आपल्याला सांगते. एक गुलाबाचं फूल आहे, इकडून एक माणूस आला, ते गुलाबाचं एक व्यक्ती आली, गुलाबाचं फूल पाहिलं आणि गुलाबाचं फूल अगदी टवटवीत आहे, सुंदर आहे, सुगंधित आहे, लाल गुंड आहे आणि पाहून त्याला खूप आनंद झाला. त्याच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. इकडून एक मुलगा आला, त्याने पण पाहिलं की अरे हे फूल आहे, ते फूल तर तेच आहे, तसंच सुंदर आहे, तसंच प्रसन्न
आहे, किती सुंदर आहे, आपलं मन प्रसन्न करून जातं. मग ते दुसऱ्या व्यक्तीला विचारलं की काय झालं, आपल्याला का रडू आलं, तर तेव्हा असं त्यांनी सांगितलं की हे फूल जे आहे ना, असंच फूल मी माझ्या होणाऱ्या पत्नीला देत होतो. दर महिन्याला एक फूल घेऊन जायचं, असं टवटवीत सुंदर असं फूल देऊन मी त्याचं स्वागत करायचं. पण मागचे 8च दिवस झाले ती हे जग सोडून गेलेली आहे. त्याची आठवण मला झाली आणि मला म्हणून रडू आलं. म्हणजे सिच्युएशन एकच आहे, पण मनस्थितीवर कसं आपण रिॲक्ट करायचं हे अवलंबून असतं. त्यामुळे परिस्थिती आपल्या कंट्रोलमध्ये नाही, पण मनाची स्थिती मात्र आपल्या कंट्रोलमध्ये असते आणि आहे. मग ज्यांची मनस्थिती कंट्रोलमध्ये नाही त्यांना पटकन टेन्शन येतं, आणि ज्यांची मनस्थिती, मानसिक पॉवर, माइंड पॉवर ही चांगली आहे, सशक्त आहे, तुमच्या कॉलेजच्या नावाप्रमाणे समर्थ आहे, त्यांना टेन्शन येत नाही. मग हे मनाची शक्ती आपण कशी मोजायची, कशी वाढवायची, त्याचं एक टेक्निक आहे. आता तुम्ही टेक्निकल स्कूलमध्ये, कॉलेजमध्ये अनेक स्किल शिकत असतात, तर हे पण एक स्किल आहे आणि हे पण आपण शिकलं पाहिजे. तर काय असतं की मनामध्ये जे विचार असतात त्या विचारांची क्वालिटी जितकी जास्त आणि क्वांटिटी जितकी कमी, तितकी मनाची शक्ती वाढत जाते. म्हणजे मनामध्ये नको ते विचार असणं, मनामध्ये व्यर्थ विचार असणं, मनामध्ये निगेटिव्ह विचार असणं, मनामध्ये राग करण्याचे विचार असणं, मनामध्ये द्वेष, मत्सराचे विचार असणं, मनामध्ये नको त्या गोष्टी, म्हणजे ज्याला व्यर्थ आणि वेस्ट म्हटलं जातं, अशा प्रकारचे जर विचार असेल तर मनाच्या शक्तीमध्ये लिकेज निर्माण होतं. जसं आहे ना की माठाला लिकेज असेल तर पाणी त्याच्यामध्ये भरू शकत नाही, कारण लिकेज आहे. तसं मनाची शक्ती वाढत नाही, कारण हे जे वेस्ट थॉट्स आहेत ते आपल्या मनामध्ये जास्त आहेत. मग हे थॉट्स म्हणजे हे विचार निर्माण कसे होतात याचं एक सायन्स आहे. सांगू का मुलांना? सांगू ना? तर आपल्या मनातले विचार जर पॉझिटिव्ह असतील, म्हणजे सकारात्मक असतील, मनातले विचार जर शक्तिशाली असतील तर मनाची शक्ती वाढते. हे गणित, हे सूत्र आपल्याला समजलं. पण मनाचे विचार निर्माणच कसे होतात याविषयी एक सायन्स आहे, आणि ते सायन्स असं आहे की मी नेहमी एक सोपं उदाहरण देते सोप्या पद्धतीने समजण्यासाठी. की समजा आता एक मटका आहे, म्हणजे माठ आहे, आणि माठामध्ये वरून दूध टाकलं तर त्याच्या तोटीतून काय येणार आहे? आता यांना चान्स आहे उत्तर देण्याचा. काय येणार आहे? काय येणार आहे? लक्ष आहे का सगळ्यांचं? आमचे सगळे बंधू, लहान बंधू सगळे, जर माठामध्ये पाणी टाकलं आणि त्या तोटीतून काय येणार आहे? आई बोलते मला पाणी येणार आहे. मला वाटलं अमृत येणार आहे. नाही. बरं, दूध टाकलं तर काय येणार आहे? दूध येणार आहे. आणि ताक टाकलं तर ताक येणार आहे. तसं आपलं हे मटका आहे, हे माठ आहे, आणि त्याचे इनपुट्स पुष्कळ आहेत. की डोळ्याने जे आपण पाहतो ते आपल्या ब्रेनमध्ये जातंय, कानाने जे आपण ऐकतोय ते पण आपल्या ब्रेनमध्ये जातंय, मुखाने जे आपण बोलतोय ते पण आपल्या ब्रेनमध्ये जातंय, मुखाने म्हणजे तोंडाने जे आपण सेवन करतोय, मग ते अन्न असेल किंवा पाणी असेल किंवा त्या प्रकारचे काही अन्न घटक असतील, ते सगळं आपल्या या मेंदूशी निगडीत आहे. मग मेंदूमध्ये विचार निर्माण होतात. ते विचाराची क्वालिटी आपल्या या गोष्टींवर अवलंबून असते. जे आपण पाहतो त्याच प्रकारचे विचार येतात, जे आपण ऐकतो तसेच विचार येतात, जे आपण खातो पितो तशाच प्रकारचे विचार येतात. तर या पंचेंद्रियाशी निगडीत हे आपले विचार आहेत. जसं मी छोटंसं उदाहरण साधं दिलं की मटक्यामध्ये, माठामध्ये जे भरू ते तोटीतून येणार आहे, तसं या मटक्यात जे आपण भरू तसेच आपले विचार निर्माण होणार आहेत. म्हणून बघा, ते गांधीजींचे 3
माकड माहिती आहेत ना? वानर माहिती आहे का? आता यांना चान्स आहे, कोण सांगेल कुठले ते 3 माकड आहेत? करेक्ट. आईसाठी टाळ्या वाजवूया. आपण ऐकत आलेलो आहे की बुरा मत देखो, डोळ्यांनी वाईट काहीच पाहायचं नाही. मग टीव्हीवरची ब्रेकिंग न्यूज पाहायची नाही, आपल्या समोर झालेली भांडणं आपण पाहायची नाही. डोळ्यांनी वाईट आणि निगेटिव्ह काहीच आपण पाहायचं नाही, वाचायचं नाही, पाहायचं नाही, निरीक्षण नाही, परीक्षण नाही, मग टीव्ही नाही, मोबाईल नाही, कशावरच कुठल्याच वाईट गोष्टी आपण डोळ्यांनी पाहायच्या नाही. मग बुरा मत सुनो, कानाने आपण कुठल्याही वाईट गोष्ट ऐकायची नाही. मग आपण गप्पा मारतो, त्याच्यामध्ये असं सांगतो यांचं असं झालं, त्यांनी त्यांना असं केलं, मग तुला माहितीये का या पिक्चरमध्ये यांनी असं केलं, किंवा तुला माहितीये का इकडे मोठा ऍक्सिडेंट झाला, असं असं झालं. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, या आपल्या मनाच्या शक्तीला लिकेज निर्माण करतात. त्यामुळे कानाने जे काही आपल्याला ऐकायचं आहे ते सकारात्मक असंच ऐकायचं आहे, सत्यच आपण ऐकायचं आहे. कसं असतं की पहा की आपण आता हा हॉल आहे, या हॉलमध्ये जर कचरा झाला तर कुठल्या तरी डस्टबिन मध्ये उचलून आपण टाकतो, बरोबर आहे ना? मग गावभरच्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत ना, कुणीतरी येऊन आपल्याला सांगतं की तुला माहितीये का असं झालं, त्यांच्या घरी असं झालं, त्यांच्या अमुक अमुक ठिकाणी असं झालं. म्हणजे या झाड्या करणं किंवा एकमेकांविषयी बोलणं किंवा निगेटिव्ह गोष्टी एकमेकांना सांगून ते पसरवणं, हे सगळं काय आहे? आपलं कान म्हणजे काही डस्टबिन नाहीये की कुणी यावं आणि आपल्याला काही सांगावं. तर त्यामुळे बुरा मत सुनो, काहीही वाईट व्यर्थ आपण ऐकायचं नाही. आणि बुरा मत बोलो, आपण आपल्या तोंडाने मुखातून कधीही कुठलाही अपशब्द, वाईट शब्द उंच आवाजामध्ये, मग भांडण, राग या सगळ्या गोष्टी कधीही करायच्या नाही. असं झालं नाही म्हणजे असंही सगळे नियम जर आपण पाळले तर मग आपली जी विचारांची निर्मिती आपण स्वतःच करत असतो, ते विचाराची क्वालिटी ही उत्तम होणार आहे, ते विचारही सशक्त राहणार आहे आणि मग आपल्या मनाची शक्ती वाढणार आहे. मग आपल्या समोर किती मोठी समस्या आली तरी त्याचा ताणतणाव, त्याचं टेन्शन, त्याचं स्ट्रेस आपल्याला होणार नाही. तो बुरा मत देखो, बुरा मत सुनो, बुरा मत बोलो. आणि त्या पुढच्या आणखी 2 गोष्टी मी आपल्याला सांगणार आहे, ते म्हणजे बुरा मत सोचो. कुठल्याही गोष्टीचा निगेटिव्ह विचार करायचा नाही. समजा आता एक ग्लास आहे, ग्लासामध्ये अर्ध पाणी आहे. आता तुम्ही मला सांगा की कुणी म्हणेल हा अर्धा ग्लास रिकामा आहे, कुणी काय म्हणेल दुसरं अर्धा ग्लास भरलेला आहे. पण यापेक्षा बेटर उत्तर काय असेल? हात वर करा. आता अर्धा ग्लास भरलेला माझ्या समोर आहे, कुणी म्हणेल अर्धा ग्लास भरलेला आहे, कुणी म्हणेल अर्धा ग्लास रिकामा आहे. आणि यापेक्षा आता अर्धा ग्लास रिकामा म्हणण्यापेक्षा अर्धा ग्लास भरलेला आहे हे उत्तर उत्तम आहे. पण त्यापेक्षाही अजून एक उत्तम असं उदाहरण आहे, हात वर करा. अजून काय म्हणता येईल? ग्लासमध्ये पाणी आहे, ओके. याच्या व्यतिरिक्त अजून काय म्हणता येईल? यापेक्षा बेटर सकारात्मक काय असेल? हात वर करून सांगा, सांगा सर. अर्धा ग्लास पाणी भरलेला आहे आणि भरलेला ग्लास पाणी भरलेला. राईट, सरांसाठी टाळ्या. अर्धा ग्लास पाण्याने भरलेला आहे, अर्धा ग्लास हवेने भरलेला आहे, म्हणजे ग्लास पूर्ण भरलेला आहे. जेव्हा आपल्या समोर एखादी परिस्थिती येते त्याचा पॉझिटिव्ह अँगल आपल्याला पाहायला पाहिजे, त्या पॉझिटिव्ह अँगलने आपल्याला विचार करायला पाहिजे. जे काही निगेटिव्ह आहे ते आहे, पण त्यामध्ये काय पॉझिटिव्ह आपल्याला शोधता आलं पाहिजे. परिस्थिती निगेटिव्ह आली तरी त्याच्यामध्ये एखादी पॉझिटिव्ह गोष्ट आपल्याला शोधता आली पाहिजे. मग ग्लास हा भरलेला आहे, पूर्ण भरलेला आहे, अर्धा तो पाण्याने, अर्धा तो हवेने. अशा प्रकारचं उत्तर, म्हणजे मी तुम्हाला एक उदाहरण दिलं. आपल्या जीवनामध्ये अनेक गोष्टी येतात है ना. समजा आता एक्झाम आहे, तुमचा सायन्सचा पेपर आहे आणि त्यामध्ये 10 क्वेश्चन्स आहेत.
10 पैकी 2 मला येत नाही. आता याला पॉझिटिव्ह उत्तर करा. 2 मला येत नाही. 8 क्वेश्चन येतात. गुड. याच्यापेक्षा चांगलं उत्तर यापेक्षा बेटर उत्तर 2 क्वेश्चन येत नाहीत. 8 क्वेश्चन येतात. सोडवायचे फक्त 7च आहेत. सोडवायचे ऑप्शन असतात ना आपल्याला. सोडवायचे फक्त 7च आहेत. मग मी काय विचार केला पाहिजे? 100% माझा पेपर कसा गेला? उत्तम गेला. कसा गेला? उत्तम गेला. कारण 10 जरी क्वेश्चन असले त्यातले मला 7च सोडवायचे होते. त्यातले 8 मला येत होते, पण मी त्यातल्या त्यात उत्तम 7 सोडवलेले आहेत. पण 2 मला येत नाहीत म्हणून त्याचा मी काही विचार केला नाही. तो विचार म्हणजे व्यर्थ विचार होता. त्यामध्ये माझा टाइमपास झालेला असता. तर असं कुठलीही आपल्या समोर कुठलीही सिच्युएशन येऊ द्या, त्या निगेटिव्ह मध्ये आपल्याला पॉझिटिव्ह शोधता आलं पाहिजे. आणि याची सवय करावी लागते. याचा अभ्यास करावा लागतो. याचा सराव करायला लागतो. त्यामुळे आलेल्या परिस्थितीवर आपण मात करू शकतो जेव्हा आपल्या मनाची शक्ती ही अधिक असते. मग मनाची शक्ती वाढवण्यासाठी नंबर 1 क्वालिटी ऑफ युअर थॉट्स, म्हणजे आपल्या मनातले जे विचार आहेत ते विचार हे शक्तिशाली असले पाहिजेत आणि शुभ असले पाहिजेत. नंबर 2 की जसं आपण पाहिलं की टेन्शन इज इक्वल टू परिस्थिती डिवायडेड बाय मनस्थिती. मग आपली मनस्थिती नेहमी कशी प्रसन्न राहील, कशी आनंदी राहील. मग सिच्युएशन कुठली जरी आली, म्हणजे समजा आता खूप पाऊस पडतोय, मला या बिल्डिंग मधून पुढच्या बिल्डिंग मध्ये जायचंय, तर याच्यामध्ये पॉझिटिव्ह विचार काय करू शकू आपण? काय करता येईल? मी नवीन रेनकोट आणला आहे, त्यामुळे मला चान्स आहे नवीन रेनकोट घालायचा आहे ना पॉझिटिव्ह विचार. किंवा अरे वा माझी छत्री किती छान आहे, आज मला वापरायला मिळतेय, होय की नाही? तर निगेटिव्ह कुठलीही परिस्थिती आपल्या समोर, अगदी खूप मोठी परिस्थिती, सर्वात मोठी वाईट परिस्थिती येते की आपल्या जवळच्या व्यक्तीचा मृत्यू. हा खूप मोठी समस्या आहे, मोठं दुःख आहे. पण यामधून सुद्धा आपण बाहेर पडू शकतो जेव्हा आपल्याला स्पिरिच्युअल सायन्स समजतं, जेव्हा आपल्याला सत्य, ईश्वरी ज्ञान त्याला म्हणू किंवा स्पिरिच्युअल सायन्स म्हणू, जेव्हा आपल्याला समजतं आता आपण हे जे एकमेकांसमोर बसलेलो आहोत आणि एकमेकांना पाहत आहोत, हे जे दिसणारं हे शरीर आहे, पण शरीराला चालवणारी ही दुसरी शक्ती आहे. की जसं आपण म्हणतो की कोणाचा मृत्यू झाला म्हणजे नेमकं काय होतं, तर त्या शरीरामधून त्या व्यक्तीचा प्राण निघून गेला, म्हणजे मग ते शरीराला चालवणारी शक्ती निघून गेली. तर जिथे मृत्यू होतो तिथे समजा त्यांचा अमेरिकेत राहणारा मुलगा आला तरी पण ते प्रेत उठून बसतं का? आपल्या मुलाला पाहून मिठी मारतं का? हो का नाही? नाही. गुलाबजाम आवडतात, ती डिश समोर आली गरम गरम, तो उठून खातं का? नाही. माशी जरी अंगावर बसली तरी पण त्यांना काही चान्स नाही, हालचाल करता येत नाही, काहीच नाही. म्हणजे हे शरीर जे आहे चालतं कशामुळे? जेव्हा हा एक प्राण शरीरामध्ये असेल तेव्हाच हे शरीर चालणार आहे, अन्यथा हे शरीर चालू शकत नाही. मग जे प्राण आहे त्या प्राणाला आध्यात्मिक भाषेमध्ये आत्मा म्हटलेला आहे आणि स्पिरिच्युअल भाषेमध्ये त्याला सोल म्हटलेला आहे. सोर्स ऑफ युनिक लाईट, सोर्स ऑफ युनिक लाईट. जेव्हा सोल हा शरीरात असतो तेव्हा शरीर चालू शकतं. हाच आत्मा, हाच प्राण कुठे आहे? तर डॉक्टर रेमंड मुडी आहेत अमेरिकेचे, त्यांनी 1,00,000 व्यक्तींवर याचं संशोधन केलेलं आहे आणि निष्कर्ष आपल्या समोर ठेवलेला आहे की जो प्राण आहे व्यक्तीच्या शरीरामध्ये, जो प्राण आहे जो या शरीराला चालवतो, त्याचं निवासस्थान इथे आहे जिथे आपण कुंकू लावतो, जिथे आपण टिळा लावतो, तिलक लावतो. तर तिथे म्हणजे सरफेस मार्किंगला तिथे प्राण इथे विराजमान आहे. आणि आतमध्ये गेलं तर मेंदूचे आहे, 2 मेंदूचे लोब्स आहेत, लेफ्ट आणि राईट. याच्या मधोमध एक चमकदार दिव्य सितार
कर्मेंद्रिय के द्वारा कार्य करती है. म्हणजे जी काम करते, जी कार्य करते, जी शरीराला चालवते ती शक्ती म्हणजे प्राण, तो शक्ती म्हणजे आत्मा म्हणजे सोल, तो इथे विराजमान आहे. पण जेव्हा हा आत्मा इथून निघून जातो तेव्हा शरीर मृत होतं, त्याला प्रेत असं म्हटलं जातं, त्याला डेड बॉडी असं म्हटलं जातं आणि त्याची लवकरात लवकर विल्हेवाट केली जाते, अंतिम संस्कार केले जातात. तर हे किती मोठं दुःख आहे, किती मोठं भय आहे. परंतु जेव्हा हे सायन्स आपल्याला समजतं, सायन्स असं आहे, निष्कर्ष असा आहे की प्रत्येक आत्मा ही अजर, अमर, अविनाशी आहे. प्रत्येक आत्मा ही अजर, अमर, अविनाशी आहे. अजर म्हणजे ती कधीही म्हातारी होत नाही. अमर म्हणजे त्याला कधीही मृत्यू नाही. अविनाशी म्हणजे त्याचा कधीही नाश होत नाही. कुठलंही धारदार शस्त्र त्याला कापू शकत नाही, कुठलाही अग्नी त्याला जाळू शकत नाही, कुठलाही पाणी त्याला ओलं करू शकत नाही आणि कुठली हवा, तुफान, वादळ त्याला उडवू शकत नाही. असं अत्यंत अत्यंत आणि अतिशक्तिशाली या जगाच्या पाठीवर काय असेल तर तो म्हणजे आत्मा, त्याला प्राण असं म्हटलं जातं. आणि त्या प्राणाला कधीही मृत्यू नसतो, त्याचा कधीही विनाश होत नाही. फक्त तो मृत्यू होतो म्हणजे काय होतं लक्षात ठेवा. मनाच्या पानावर कोरून घ्या, आयुष्यभरासाठी कोरून घ्या. मरण म्हणजे फक्त ड्रेस आणि ऍड्रेस चेंज करणं आहे. मृत्यू म्हणजे फक्त ड्रेस आणि ऍड्रेस चेंज करणं आहे. जसं रोज आपण स्नान करतो, स्नान केल्यानंतर जे काही वापरलेले कपडे आहेत ते धुवायला टाकतो आणि जे सुधारित कपडे आहेत, स्वच्छ आहेत ते आपण धारण करतो. तो दिवस परत छान जातो, परत ते कपडे आपण सोडतो, परत नव्याने नवीन कपडे आपण घालतो. तसंच प्रत्येक आत्मा प्रत्येक जन्मामध्ये हे शरीर रूपी वस्तू हे बदलत असते. जे जुनं झालं, जे रोगट झालं, जे वापरलं ते सोडते आणि जे नवीन आहे, जे स्वच्छ आहे, जे उत्तम आहे ते धारण करते. सोडलं म्हणजे मृत्यू झाला आणि धारण केलं म्हणजे जन्म झाला. म्हणजे एकीकडे सोडलं तर आपल्याला वाईट वाटतं, आपल्याला खूप दुःख होतं, पण त्याच वेळेस तोच आत्मा कुठल्या तरी गर्भामध्ये प्रवेश त्यांनी केलेला असतो आणि नवीन कपडे, नवीन शरीर त्यांनी धारण केलेलं असतं. आणि तिकडे मग त्यांच्या सुनबाई आपल्या सासूमाला सांगतात की आमच्याकडे ना एक गोड बातमी आहे. सांगतात ना, आमच्याकडे ना एक गोड बातमी आहे आणि लवकरच मी आई होणार आहे, हे ना. मग तिथे आनंद उत्सव साजरा होतो आणि इथे शरीर सोडल्यामुळे एक दुःख होतं, रडू येतं आणि दुःखाचा सागर इकडे लोटतो. परंतु जेव्हा हे सत्य आपल्याला समजतं की हा मृत्यू म्हणजे स्वल्पविराम, हे पूर्ण विराम नाही. हे पण अंडरलाईन करा. मृत्यू म्हणजे स्वल्पविराम आहे, पूर्ण विराम नाही. त्यामुळे हा स्वल्पविराम परत एक नवीन जीवन देत असतो. त्यामुळे मृत्यूचं भय किंवा मृत्यूचा दुःख हे करायचं नसतं. पण अनेक वर्षापासून, अनेक शेकडो वर्षापासून आपल्या मनावर जे संस्कार झालेले आहेत की मृत्यूशी निगडीत हे दुःख, मृत्यूशी निगडीत भय आणि डर, तर त्यातून आपल्याला बाहेर यायचं आहे. कारण सर्वात मोठी विपरीत परिस्थिती, सर्वात मोठं संकट म्हणजे आपल्या जे जवळचे आहेत त्यांचा मृत्यू होणं, हे सर्वात मोठं काय आहे, आपल्या समोर असणारी मोठी समस्या आहे. पण त्यातून बाहेर राहण्यासाठी हे नॉलेज, जे अपडेटेड नॉलेज आहे, जे आता या 100 वर्षामध्ये केलेलं रिसर्च आहे, हे जेव्हा आपल्याला समजतं आणि जेव्हा मनाची शक्ती आपण वाढवतो तेव्हा या परिस्थितीतून आपण बाहेर येतो आणि जे टेन्शन ज्याच्यामुळे आपल्याला आलेलं आहे ते टेन्शन आपल्याला रिलीव्ह करता येतं. म्हणजे आपल्याला एक सूत्र समजलेलं आहे. सूत्र काय? टेन्शन इज इक्वल टू परिस्थिती भागिले मनस्थिती. परिस्थिती आपल्या हातात नाही, ती आली, पण मनस्थिती मात्र आपल्या हातात आहे. आपली मनस्थिती वाढवण्यासाठी आपल्याला बुरा मत देखो, बुरा मत सुनो, बुरा मत बोलो, बुरा मत
सोचो, बुरा मत खाओ, बुरा मत पियो, हे जेव्हा नियम आपण पाळतो तेव्हा आपले विचार शुद्ध होतात, शुभ होतात, शक्तिशाली होतात. दुसरा अभ्यास आपल्याला एक करायचा आहे. तो अभ्यास म्हणजे परिस्थिती कशी का असेना पण त्यामध्ये आपली मनस्थिती जी आहे ही पॉझिटिव्ह कशी करायची. त्यामध्ये आपण ग्लासाचं उदाहरण पाहिलेलं आहे, परीक्षेच्या क्वेश्चन्स काय त्याचं उदाहरण पाहिलेलं आहे. म्हणजे आपला जो जीवनाकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे हा नेहमी सकारात्मक असला पाहिजे आणि त्याचाही अभ्यास करावा लागतो. आणि जो अभ्यास करायचा आहे त्याला राजयोगा मेडिटेशन असं म्हटलंय. काय म्हटलंय आपण सांगा सगळ्या जणी, काय म्हटलंय? करेक्ट. आणि आपण सांगा काय सांगितलं मी? बर, ठीक आहे. तर हा राजयोगा मेडिटेशन कशा प्रकारे करायचा याविषयी मी तुम्हाला छोटीशी प्रॅक्टिस करून घेणार आहे. तो कधी करायचा, कसा करायचा हे तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे तुमच्या जीवनामध्ये असलेले जे ताणतणाव आहे, तुमच्या जीवनामध्ये भविष्यामध्ये येणारी जी संकट आहे, तुमच्या जीवनामध्ये आलेल्या विपरीत परिस्थिती आहेत त्याच्यावर आपल्याला मात करता आली पाहिजे. की राजयोगा मेडिटेशन करण्याचा एक फॉर्म्युला आहे आणि त्या फॉर्म्युल्याला म्हटलंय AVF. ए म्हणजे ॲटो सजेशन, ॲफर्मेशन, व्ही म्हणजे व्हिज्युअलायझेशन आणि एफ म्हणजे फिलिंग्स. या तीन गोष्टी जेव्हा एकत्र येतात तेव्हा मेडिटेशन लागतं. आणि जेव्हा मेडिटेशन लागतं तेव्हा मन चार्ज होतं, सोल चार्जिंग होतं आणि मनाची शक्ती वाढते. मनाची शक्ती वाढली तर मग ताणतणावाचा प्रश्नच येत नाही, कसलंही टेन्शन तुम्हाला कधी पण येणार नाही. तर मग हा AVF फॉर्म्युला कसा आपण फॉलो करायचा? ए म्हणजे ॲफर्मेशन, ॲटो सजेशन, व्ही म्हणजे व्हिज्युअलायझेशन आणि एफ म्हणजे फिलिंग्स. मग ॲफर्मेशन, ॲटो सजेशन मी देणार आहे पण तुमचा अभ्यास नाही. पण जसं मी ॲटो सजेशन देईन ते मनातल्या मनात तुम्ही रिपीट करायचे. मनातल्या मनात तुम्ही काय करायचे? रिपीट करायचे आहे. तर समजा मी म्हटलं की निळा आकाश आहे, समजा मी हे वाक्य बोलले तर तुम्ही मनातल्या मनात काय म्हणायचं? निळा आकाश आहे. मग हे ॲफर्मेशन झालं, ॲटो सजेशन झालं. मग मी म्हटलं निळा आकाश, तर निळा आकाश असं व्हिज्युअलाइज करायचं म्हणजे बघायचं आहे. आणि एफ म्हणजे फिलिंग. जेव्हा निळा आकाशाच्या खाली आपण उभं राहतो किंवा बसतो तेव्हा मधुर शांतीचं फिलिंग आपल्याला येतं. या तीन गोष्टी जेव्हा एकत्र येतात तेव्हा मेडिटेशन होतं. आणि जेव्हा मेडिटेशन लागतं तेव्हा मनाची शक्ती वाढते, मन प्रसन्न होतं आणि आलेल्या परिस्थितीवर मात करून आपल्याला विजय प्राप्त होतो. मग ही परिस्थिती कुठली का असेना, जीवनातली सर्वात मोठी परिस्थिती मी तुम्हाला मृत्यूची सांगितली. छोटी छोटी परिस्थिती सुद्धा, समजा आता माझी परीक्षा आहे आणि माझा फेवरेट पेन मला मिळत नाही आणि दरवेळेस मी ना एक्झामला तोच पेन घेऊन जात असते, पण आज मला सापडतच नाही ना. आलं का टेन्शन? आलं का नाही आलं? तर याच्यावर पण कशी मात करता येते? तर आपण मनाची शक्ती जर आधीपासून मेडिटेशनद्वारा जर वाढवलेली असेल तर किती कुठलं का विपरीत परिस्थिती येऊ दे आपल्याला तसं टेन्शन येत नाही. मग AVF फॉर्म्युलाद्वारे आपल्याला मेडिटेशन करायचे. आता याच्यामध्ये 3 लॉज आहेत पण ते मी एक्सप्लेन करत नाही, फक्त सांगते वेळेअभावी. एक आहे लॉ ऑफ अट्रॅक्शन, लॉ ऑफ अटेन्शन आणि लॉ ऑफ थॉट्स. हे 3 त्याचे लॉज आहेत. ते पुढच्या क्लासला आपण घेऊया. त्यातलं फक्त मी एक शेवटचं सांगते की लॉ ऑफ थॉट्स म्हणजे जैसा हम सोचते हैं वैसा हम बनते जाते हैं. म्हणजे जसं आपण विचार करू तसं आपण बनत जातो. जर मी म्हटलं की मी शक्तिशाली आहे तर आपोआपच शक्ती माझ्यामध्ये क्रिएट होते. पण मी म्हटलं की नाही मला अंधाराची भीती वाटते तर 100% मला अंधाराची भीती वाटणारच. तर या अशा सगळ्या गोष्टी आहेत की जैसा हम सोचते हैं वैसा हम बनते जाते हैं. तर हा एक फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवा. आता आपण छोटंसं
करूया. मेडिटेशनमध्ये जेव्हा आपण बसतो तेव्हा कधी पण ताठ बसायचे आणि मेडिटेशन आपण कुठेही बसून करू शकतो, खुर्चीवर बसून करू शकतो, खाली बसून करू शकतो. फक्त आपली स्पायनल कॉर्ड ही ताठ असली पाहिजे. स्पायनल कॉर्ड ही आपली पाठीचा कणा ताठ असला पाहिजे. त्यानंतर ज्ञानमुद्रा घ्या. ज्ञानमुद्रा अशी खाली ताठ बसायचे. ज्ञानमुद्रा घ्यायची आणि मी सांगितल्यानंतर डोळे हलकेसे बंद करायचे. मी आधी ती कॉमेंट्री देणार आहे. ती कॉमेंट्री म्हणजे काय असणार आहे? ती कॉमेंट्री म्हणजे ॲटो सजेशन आहे, ते मनातल्या मनात तुम्ही रिपीट करणार आहात. मी ते हिंदीमध्ये देणार आहे. त्यानंतर एक गीत लागणार आहे. त्या गीताच्या भावनेशी सुद्धा आपल्याला एकरूप व्हायचं आहे. असं मिळून एक 7-8 मिनिटाचं मेडिटेशन आपण करणार आहोत. चलो मेडिटेशन करते हैं. सीधा होकर बैठना है. ज्ञान मुद्रा. आंखें हल्की सी बंद. आंखें हल्की सी बंद. लंबी लंबी श्वास लेना है. श्वास लेना और छोड़ना. लंबा श्वास लेना और छोड़ना. श्वास लेना और छोड़ना. 1 2 3 4. श्वास लिया, होल्ड, रिलीज. 1 2 3 4. अगेन श्वास लेना है. 1 2 3 4. रिलीज. 1 2 3 4. धीरे धीरे अपना ध्यान ललाट के मध्य भाग में, जहां हम तिलक लगाते, बिंदी लगाते, कुमकुम लगाते, वहां पर विजुअलाइज करें, फील करें एक अति दिव्य, अति तेजोमय, झगमग करता दिव्य सितारा. जैसे आकाश में चांदनी चमचमाती है, वैसे ही मेरे ललाट के अंदर एक छोटी सी दिव्य चांदनी चमचमा रही है. ये मैं हूँ. मैं प्राण हूँ. मैं ऊर्जा हूँ. मैं सोल हूँ. मैं आत्मा हूँ. आंखों द्वारा देखने वाली मैं आत्मा हूँ. कानों द्वारा सुनने वाली मैं आत्मा हूँ. मुख द्वारा बोलने वाली मैं आत्मा हूँ. कर्मेंद्रिय द्वारा, पंचेंद्रिय द्वारा कार्य करने वाली मैं आत्मा हूँ. मन, बुद्धि और संस्कार मुझ आत्मा की सूक्ष्म शक्तियाँ हैं. मन सोचता है, चिंतन करता है, भावनाएं क्रिएट करता है. मैं संकल्प करती हूँ कि बुरा नहीं देखूंगी, बुरा नहीं सुनूंगी, बुरा नहीं बोलूंगी, बुरा नहीं सोचूंगी. मेरा हर संकल्प, हर सोच विचार शुद्ध है, शुभ है, कल्याणकारी है, शक्तिशाली है, समर्थ है. मुझे पता चला है सूत्र टेंशन का. टेंशन इज इक्वल टू परिस्थिति डिवाइडेड बाय मनस्थिति.
जितनी मेरी माइंड पावर, मन की स्थिति प्रसन्न होगी, शक्तिशाली होगी, मेरे जीवन में मुझे कुछ भी टेंशन नहीं आएगा। मैं टेंशन फ्री हूँ, मैं टेंशन फ्री हूँ, मैं शक्तिशाली हूँ, मैं शक्तिशाली हूँ, मेरी पढ़ाई अच्छी है, मेरी स्टडी अच्छी है, मेरा IQ अच्छा है, मेरा EQ अच्छा है, मेरी अंडरस्टैंडिंग उत्तम है, मैं अच्छे मार्कों से पास होने वाली स्टूडेंट हूँ। जैसा सोचोगे तुम वैसा बन जाओगे, जैसा सोचोगे तुम वैसा बन जाओगे। हार के भी ना हारे, जीत उसी की होती है। हार के भी ना हारे, जीत उसी की होती है। जैसा सोचोगे तुम वैसा बन जाओगे।
वैसा बन जाओगे जैसा कर्म होगा वैसा बन पाओगे जैसा सोचोगे तुम वैसा बन जाओगे जैसा कर्म होगा वैसा बन पाओगे। मेरी हर सोच शुद्ध है, मेरी हर सोच शुभ है, मेरी हर सोच शक्तिशाली है। परिस्थिति भले निगेटिव हो, लेकिन मेरी मन की शक्ति सदा उजागर है। मैं टेंशन फ्री आत्मा हूँ, मैं टेंशन फ्री सोल हूँ, मैं टेंशन फ्री स्टूडेंट हूँ। ओम शांति शांति शांति। धीरे धीरे आगे बोलें। आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमच्या रोटरी क्लबचे आधारस्तंभ आणि ज्यांना आता नोबेल नॉमिनेशन मिळाले आहे अशा सरस्वतीचा, लक्ष्मीचा आणि विद्वत्तेचा वरदहस्त लाभलेल्या डॉक्टर सुधा मॅडम, तसेच आपल्या संस्थेच्या संचालिका शिल्पा मॅडम, गाडीकर मॅडम, प्राचार्य देसले सर, स्कूलचे प्राचार्य भांबे मॅडम, उपस्थित आमच्या रोटरी क्लबचे सर्व सदस्य आणि गुरुजन. तर दोन गोष्टी फक्त आजच्या याच्यात लक्षात ठेवा. जैसे सोचेंगे तुम वैसे बनोगे तुम. तुम्ही जसं विचार करता तसं तुम्ही बनता. आणि दुसरी गोष्ट एक लक्षात ठेवा की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की पीसफुल माइंड अँड पॉवरफुल बॉडी. ही एक गोष्ट आपण लक्षात ठेवा. एक खूप वर्षापूर्वी टाइम्स ऑफ इंडियामध्ये एक लेख आला होता. लेखाचे लेखक होते सर जिग्मे वांगचो. ते भूतानचे राष्ट्राध्यक्ष होते आणि त्या काळामधले ते सगळ्यात कमी वयाचे देशात जगामधले सगळ्यात कमी वयाचे राष्ट्राध्यक्ष होते. तर लेखाचं शीर्षक असं होतं की टोटल ग्रॉस हॅपीनेस इज मोर इम्पॉर्टंट दॅन द टोटल ग्रॉस इन्कम. आणि त्यावेळेला जेव्हा जी जागतिक संघटना होती त्यांनी सर्वे केला होता तर बुद्धांचे लोक हे सगळ्यात आनंदी लोक असा सर्वे केला होता. तर आपल्याला त्याच्यात हॅपीनेस जो आहे तर तो आपल्या मनावर अवलंबून असतो. ते आता म्हणजे मॅडमने सांगितलं सगळ्यात अवघड परिस्थिती कशी होती तर आपण अभ्यास करतो गणिताचा आणि पेपर येतो इतिहासाचा. राजकारणामध्ये सुद्धा अशा गोष्टी घडत असतात. मोठमोठ्या लोकांना तोंड द्यावं लागतं. मोठे मोठे नेते असतात ते विचार करतात की आपण आपल्या देशातले जे कोणी मोठे पॉवरफुल नेते आहेत त्यांच्याबरोबर आपल्याला आता इलेक्शन लढवायचे आहे. पण पेपर असा आहे तो कार्यानुभवचा की घरातल्यांबरोबरच त्यांना लढाई करायची वेळ येते. असं पण होतं. त्यावेळेला जी मनस्थिती असते तर त्या मनस्थितीचं आपण त्या अडचणीवर आपण मात केली पाहिजे. आणि जे आहे ना की टेन्शन इज इक्वल टू परिस्थिती वजा मनस्थिती. तर आपली मनस्थिती खंबीर पाहिजे. परिस्थिती काय आपल्या हातात नाही, परिस्थिती बदलू शकते पण आपली मनस्थिती मात्र आपण ती खंबीर पाहिजे. आता आपण पाहतो की बऱ्याच वेळा काही सेलिब्रिटीज असतात मग त्यांना नैराश्याने क्लासेस जातं. मग सुशांत सिंग राजपूत असो, बळवी महाराज असो ते आत्महत्या करतात. आमच्याकडे एक असं उदाहरण आलं की एक 12 वर्षाच्या मुलाने पिकावर मारायचं औषध दिलं आणि मग त्याला दवाखान्यामध्ये आणलं. त्याला माहीत नव्हतं काय त्याचे परिणाम आहेत. तर त्याच्यानंतर मग त्याला डॉक्टरांनी थोडंसं विश्वासात घेऊन विचारलं की बाबा तो हे औषध का प्याला. तर ते म्हणे की माझा इगो हर्ट झाला. 12 वर्षाच्या मुलाचा इगो हर्ट झाला. ते म्हणे तुला कसं काय इगो हर्ट झाला. ते म्हणे आम्ही एक नाटक केलं होतं आणि एक छोटी मुलगी होती तर तिने राधेचं काम केलं, मी कृष्णाचं काम केलं. मग मी म्हणलो की ही मुलगी मला फार आवडते तर आईने मला मारलं.
त्याच्यामुळे माझा इगो हार्ट झाला आणि पण औषध केलं. तर आपली मनस्थिती ही भक्कम पाहिजे. किती जरी त्रास झाले तरी आपण आपली मनस्थिती ही बिघडून नाही केली पाहिजे. परिस्थितीला आपण शरण नाही केलं पाहिजे. आपण नेहमी आपला सकारात्मक विचार केला पाहिजे. आता तुम्ही तुमचे अभ्यास करता, जर्नल पूर्ण करता, त्याचे मार्क मिळतात आणि त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या पुढच्या आयुष्याला सुरुवात करता. पण जे तुमचं आता कॉलेजचं आयुष्य आहे ते 2 अधिक 2 बरोबर 4 हे आयुष्य तुम्हाला नंतर नाही, हे पुढचं आयुष्य फार अवघड आहे. 2 अधिक 2 4 नाही होत, कधी 0 होतात, कधी 10 होतात. तर ती जी परिस्थिती आहे ती तुम्ही खंबीरपणे हाताळली पाहिजे. तर अशा या प्रसंगी आपल्याला सुधाताईंनी जे मार्गदर्शन केलं की आपली मनस्थिती उत्तम ठेवण्याबाबत, तर ते सगळं आपण ते अंगीकारलं पाहिजे. आपण कॉन्सन्ट्रेशन केलं पाहिजे, मेडिटेशन केलं पाहिजे आणि आपल्याला काय आपण लक्षात ठेवायला पाहिजे की एवढ्या लांब आपल्या आईवडिलांनी आपल्याला इथं कशासाठी पाठवलं, तर तो आपण एक मुद्दा लक्षात ठेवला पाहिजे. आणि आपल्याला जे सर शिकवतील ते ग्रहण केलं पाहिजे, जो होमवर्क देतील तो आपण केला पाहिजे. आणि याचा सगळ्याचा अभ्यास करून आपण आपलं जीवन हे यशस्वी केलं पाहिजे. मला इथे संचालकांनी बोलण्याची संधी दिली, तुम्हाला मार्गदर्शन करण्याचं तर मी काय मोठा नाही, पण 2 शब्द संवाद साधण्याची संधी दिली त्याबद्दल मी संचालकांचा आभारी आहे. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. त्यानंतर मी प्राचार्य देसले सरांना विनंती करते की त्यांनी त्यांचे मनोगत व्यक्त करावे व त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाचा समारोप देखील करावा. नॉमिनेटेड डॉक्टर सुधा काकडे मॅडम, रोटरी क्लब अहमदनगरचे अध्यक्ष माननीय श्री माधव देशमुख सर, तसेच त्यांचे सहकारी रोटरी क्लबचे दीपक गुजराती सर, फाडे सर, साधना मॅडम, थोडे मॅडम, तसेच या कार्यक्रमाचं नियोजन करणाऱ्या प्रिया सोनटके मॅडम, आमच्या संस्थेच्या संचालिका माननीय गाडीकर मॅडम, प्रिन्सिपल BEd कॉलेज डॉक्टर बांबरे मॅडम, उपस्थित सर्व शिक्षक तसेच पालकवृंद आणि माझे विद्यार्थी मित्र. एक 4 दिवसांपूर्वी प्रिया मॅडम यांच्याबरोबर माझा कॉन्टॅक्ट झाला आणि एक असा कार्यक्रम आपल्याला आयोजित करायचा या संदर्भात त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं. त्याच अनुषंगाने आज हा कार्यक्रम पार होत आहे. तर आमच्या टेक्निकल लँग्वेजमध्ये बोलायचं जर झालं तर स्ट्रेस म्हणजे काय, इंटरनल रेजिस्टिंग फोर्स पर क्रॉस सेक्शन एरिया आम्ही असं त्याला म्हणतो. पण हा जर एखाद्या इलेमेंटमध्ये जर बस झाला तर तो फेल्युअरकडे जातो आणि त्या गोष्टीसाठी आपलं एज लिमिट नसतं. त्याचाच प्रत्यय आज आपल्या समाजामध्ये दिसतो की हे जे स्ट्रेसचं मॅनेजमेंट आहे, पूर्वीच्या काळी असं आपण म्हणायचो की 40 क्रॉस केली, 50 वय क्रॉस झालं की आपल्याला बीपीचा त्रास सुरू होतो, बीपीची गोळी वाटते, शुगरची. पण आजकालचा जर विचार केला तर त्याला कुठलं बंधन राहिलं नाही. अक्षरशः वय वर्ष 30 असणाऱ्या मुलांचा सुद्धा या आजाराला सामोरं जावं लागतं. आणि त्याच अनुषंगाने डॉक्टर मॅडमने आपल्याला जे काही मार्गदर्शन केलं ते खूप अनमोल आहे असं मी मानतो. अक्षरशः शहराचा विचार केला तर बरेचसे लोक एक शब्द वापरायचे सध्या, डिप्रेशन. तर या डिप्रेशनमधून बाहेर पडण्यासाठी अक्षरशः लाखो करोडो लोक रुपयाचा खर्च केला जातो. आणि आज आपलं भाग्य असं समजा की मॅडम इथं आले, आपलं एक छोटं मार्गदर्शन त्यांनी केलं. नक्कीच मॅडम याचा आम्हाला उपयोग होईल आणि भविष्यातही जर आम्हाला कुठल्याही संदर्भात कार्यक्रम करायचा असेल तर नक्कीच तुम्ही मार्गदर्शन करा. आमच्या संपूर्ण समर्थ जी टीम आहे त्यासाठी तुम्ही मार्गदर्शन करा असं मी तुम्हाला आमच्या सर्वांच्या वतीने विनंती करतो. आणि या ठिकाणी जो आपण ठराव संमत केलेला आहे, नुसता ठराव हा सहीपुरता मर्यादित न राहता त्याचा अवलंब व्हावा आणि त्याच्यातून आउटपुट यावं आणि ते येईल अशी मी तुम्हाला या ठिकाणी ग्वाही देतो. आणि तसेच तुम्ही जो आमच्यासाठी वेळ दिला त्याबद्दल तुमच्या सर्वांचं, रोटरी क्लब असेल किंवा तुमचे सर्व पदाधिकारी असेल त्या सर्वांचं मी समर्थ अकॅडमी तसेच संलग्न असलेले समर्थ पॉलिटेक्निक व समर्थ स्कूल तसेच समर्थ BEd कॉलेज तर्फे तुमच्या सर्व